आज मी तुमच्यासोबत परत एक वेट लॉसची जर्नी शेअर करते। हॅलो नमस्कार, तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा एका व्हिडिओमध्ये, वेट लॉसच्या जर्नीच्या व्हिडिओमध्ये। आणि मी तुमच्यासोबत का शेअर करते तर मी एक योग सर्टिफाईड आहे, फिटनेस ट्रेनर आहे, डायटिशियन आहे। तर मला ह्या गोष्टींचं नॉलेज आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवते व्हिडिओच्या द्वारे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला न स्किप करता व्हिडिओ बघायचा आहे। कारण की काय होतं, व्हिडिओ स्किप केला ना की काही ना काही मेन पॉइंट मागे राहतात। मग काय काय अशा कमेंट येतात की तुम्ही व्हिडिओमध्ये काय सांगितलं मला काहीच कळलं नाही। कारण की आत्ताच मागे मी एक लक्ष्मीताईची जर्नी शेअर केली होती, तर त्याच्यामध्ये मी मेन मुद्द्याचं सांगितलं होतं की फक्त त्यांनी डाएट वगैरे काहीच न करता 2 महिन्यामध्ये एवढं वेट लॉस केलं होतं, फक्त योगा करून, व्यायाम करून। तर एवढा मेन मुद्दा ठेवला होता, तरी खूप जणांना तो मुद्दा माझा कळलेलाच नव्हता। कारण की तुम्ही व्हिडिओ स्किप करता म्हणून। तर व्हिडिओ बघा, 10-12 मिनिटाचा व्हिडिओ असतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही स्किप करणार का? तुमच्याकडे 10-12 मिनिटं नाही आहेत का? तुम्हाला जर वेट लॉस करायचं आहे तर तुम्ही तेवढा वेळ स्वतःला काढायचा आहे, द्यायचा आहे, ठीक आहे। तर हा पण व्हिडिओ तुम्हाला न स्किप करता बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की आजची मनीषाची जर्नी कशी होती, मनीषाची जर्नी किती सोपी होती का किती कठीण होती। 5 महिन्याच्या मनीषाच्या जर्नीमध्ये मनीषानी आज तिने 98 वरून 78 पर्यंत आलेली, जसं तुम्ही थंबनेलवरती बघितलेलं आहे। 5 महिन्याची हिची जर्नी आहे। हिने सुरुवात केली होती 5 महिन्यापूर्वी, माझ्या क्लासेसमध्ये ऍड झाली होती। त्याच्या अगोदर मनीषाला कसलंच नॉलेज नव्हतं वेट लॉस करण्यासाठी काय करायचं असतं, कसलंच ना रेसिपी माहिती होती, ना कसली ड्रिंक माहिती होती, व्यायाम कशी करायची काहीच माहिती नव्हतं। एवढं ओव्हरवेट झाली होती। फक्त आहे 24 वर्षाची, 2 छोटे छोटे बाळ आहेत, इतके हेल्थ इश्यू चालू झाले होते, म्हणजे हेल्थ इश्यू पण नाही बोलू शकत। वजन वाढल्यामुळे तिला आळस खूप जास्त झाला होता, शरीरामध्ये आळस चढला होता, सुस्तपणा, उठायला बसायला त्रास। 24 वर्षाची असतानाच तिला उठायला बसायला त्रास चालू झाला होता, गुडघे दुखायला। का तर तुझं ओव्हरवेट, तिचं ओव्हरवेट झाली होती, खूप जास्त वेट वाढलेलं आहे तिचं, म्हणून या गोष्टींना आपल्याला सामोरी जावंच लागतं। मग आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो, खूप सारे पैसे खर्च करतो, सगळ्यांनाच पॉसिबल नसतं। पण मग काय करायचंय, तुम्हाला समजत नाही ना, तर तुम्ही असे मोटिवेशनल व्हिडिओ बघायचे असतात आणि तशा गोष्टी फॉलो करायच्या असतात। तर हा व्हिडिओ नक्कीच मला वाटतं तुम्हाला आज आवश्यकता आहे वजन कमी करण्याची, तर हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल ना, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्णपणे फॉलो करू शकता आरामामध्ये। सगळ्यांनाच पॉसिबल नसतं बघा। खूप जण म्हणतात की 2 महिने मला वजन कमी करायचे, एका महिन्यात मी 5 किलो करते, एका महिन्यात मी 10 किलो करते, 2 महिन्यात मी 15 किलो करते, मी जिम जॉईन करते, मी योगा जॉईन करते, मी वेगवेगळे जुंबा जॉईन करते, वेगवेगळ्या पद्धतीने मी डाएट फॉलो करते आणि पटकन माझं वेट लॉस करून घेते। खूप जणांचं होतही असेल आणि होतं, माझ्या क्लासेसमध्ये देखील होतं। 2 महिन्याची जर्नी आहे कोणाची, 3 महिन्याची आहे कोणाची, 1 महिन्याची देखील जर्नी आहे, ठीक आहे। पण मेन मुद्दा हा येतो की प्रत्येकाची बॉडी सेम नसते। तर मग काय करायचं, ज्यांचं झालं ते लकीच आहेत, त्यांचा मेटाबॉलिझम फास्ट आहे। पण आता ओव्हरवेट पण आहे आपलं आणि आपलं वेटही लवकर कमी होत नाही। बापरे, मी तर 2 महिने झाले क्लास जॉईन केला होता, की मी 2 महिने झाले मी जिम जॉईन केलं होतं, काय करू आता, होतच नाही माझं, 1 किलो पण माझं वेट लॉस झालं नाही, थोडंसं हलकं वाटतं, काहीच झालं नाही मला, जाऊ दे मी हे सगळं सोडूनच देते, बरं आहे जसं आहे तसं ठेवलं तर ते 100 प्लस जायला तुम्हाला जास्त वेळ लागणारच नाहीये। जसं तुम्ही आज 80 आहेत, 100 आहेत, तर 100 प्लस जायला तुम्हाला जास्त वेळ लागणारच नाही, जर तुम्ही तिथे सोडून दिलं, तुमची होप खचून दिली तर। मग आता करायचं काय, मनीषाने केलं काय, तिची 5 महिन्याची जर्नी कशी होती, तर चला आपण पटकन व्हिडिओला, म्हणजे सुरुवात तर केलेलीच आहे, पण मनीषाची जर्नी कशी होती ती शेअर करते। आता तुम्ही सगळं करून बसलात आणि चुपचाप बसलेला आहे, खाताय पिताय आणि वेट वाढवून घेताय, तर आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी। मनीषाने स्टार्टिंग केली होती 5 महिन्यापूर्वी, माझ्या क्लासेसमध्ये जॉईन झाली होती, तेव्हा तिचं वजन होतं 98 kg। आता तिने इतकं वेट लॉस केलेलं आहे, अजून तिला 60 kg वरती यायला, तिला अजून 18 kg वेट लॉस करायचंय। तिची जर्नी अजून पण चालूच आहे। आता तिला खूप सोपं जात आहे। सुरुवातीला तिला 2 महिने इतकं कठीण गेलेलं आहे, तुम्हाला देखील जाऊ शकतं। जर तुम्ही क्लास नाही जॉईन करू शकत, तुमच्याकडनं नाही पॉसिबल आहे, फीस भरणं वगैरे असतं, सगळ्या काही गोष्टी असतात, प्रत्येकाकडनं पॉसिबल नाही, तर तुम्ही काय करायचंय, जर तुमचा वेट लॉस करायचंय तुम्हाला, तर तुम्ही 1 महिना, 15 दिवस, 2 महिने, 3 महिने करायचं नाही, तुम्ही कंटिन्युअसली स्वतःला 6 महिने द्यायचे, 1 वर्ष पण तुम्ही देऊ शकता जर तुमचं ओव्हरवेट असेल तर। हा 70 kg आहे, तुम्हाला 10 kg लॉस करायचंय, तुम्हाला 15 kg करायचंय, 6 महिने फिक्स ठरवून घ्या। 4 महिने, 5 महिने, 6 महिने तुम्ही फिक्स ठरवून घ्यायचंय, माइंडमध्ये फिट करून घ्यायचं की मी 6 महिने या गोष्टी करणारच करणार।
त्याच्यानंतर देखील आपल्याला या गोष्टींची सवय झालेली असते, आपण मेंटेन ठेवायला आपल्याला काहीच अवघड जात नाही, सोपं जातं. तर आता मनीषाने 2 महिने काय केलं बघा, योगा आपण करतो, व्यायाम करतो, घरीही करतो किंवा क्लासेसमध्येही करतो. तर वेट लॉस साठी पण असतो आणि वेट गेन साठी पण असतो. ठीक आहे. तर मग काय, आपण योगा करतो, जर आपण प्रॉपर डाएट फॉलो केला तर आपलं वेट लॉस होतं. आपण योगा करून आपल्याला खूप क्रेविंग होते, आपण डाएट फॉलो नाही केला तर आपलं वेट वाढतं. मग आपल्याला वेट वाढवायचं आहे की कमी करायचं हे आपल्या माइंडमध्ये आपण फिक्स करून ठेवायचंय. आता सुरुवातीला मनीषाला प्रॉब्लेम काय आला, छोटे छोटी बाळं आहेत, लहान 2, घरातलं कामं, डाएट योगा या गोष्टींचं काहीच नॉलेज नाहीये. जे मी सांगितलं त्या गोष्टी ती फॉलो करत होती, पण तिला इतकी क्रेविंग होत होती खाण्याची, कारण की योगा करून तिला खूप जास्त भूक लागत होती. मग आता तिने भूक कंट्रोल कशी केली, तर सुरुवातीला 1 महिनाभर तिच्याकडनं नाहीच झालं, कंट्रोलच नाही झालं. पण पहिले मेन हे सांगते ना, 5 महिने झाले तिला जॉईन करून, 2 महिने तिला काहीच रिझल्ट नाही भेटला, 0 म्हटलं तरी चालतं. थोडेफार इंच लॉस झाले असतील तिचे, पण तिने होप खचवली नाही. तिला माहिती होतं की गीता मॅडमच्या क्लासेसमध्ये मी जॉईंड आहे आणि माझं वेट कमी होणार, तर तिने होप खचवलेली नाहीये आणि आता पण तिची जर्नी ही चालूच आहे. ठीक आहे. तर आता 2 महिने तिच्याकडनं, 1 महिना तर काहीच झालं नाही. मग सोडून दिलं का? नाही, सोडून नाही दिलं तिने. योगा कंटिन्यू ठेवला तिने, डाएटही चालू ठेवला. आता सुरुवातीला मी तिला क्रेविंग होत होती जास्त चपाती भात खाण्याची, तर मी तिला सजेस्ट करायची की तू मल्टीग्रेन आट्याच्या चपात्या बनव, त्या खा, तू वेगवेगळ्या पद्धतीने ब्राऊन राईस घे, किंवा तू तिला ग्रीन टी काय होतं तेही नॉलेज नव्हते, तिला ओट्स काय असतात त्याचंही नॉलेज. खूप असं मी सगळ्या गोष्टी तिला हळूहळू स्टेप बाय स्टेप समजावत गेली आणि तिला समजत गेल्या. आता इतकं तिला नॉलेज आलं की डाएट कसा घ्यायचा, वर्कआउट तर आपलं डेली असतं, पण डाएट कसा घ्यायचा खूप नॉलेज भेटलं तिला आता माझ्याकडनं. तर तिने 2 महिने काहीच कंटिन्यू ठेवलं नाही, योगा फक्त केला, थोडेफार इंच लॉस झाले, डाएट बरोबर फॉलो करता नाही आला तिला. आणि प्रत्येकांना सेम नसतं की फक्त योगानेच वजन कमी होतं, तो तुम्हाला दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवून चालावं लागतात. तर तिने फक्त एकच गोष्ट बॅलन्स केली, एका गोष्टीवरती फोकस ठेवलाच नाही. मग आता तिलाही आणि मलाही की असं नाही करायला पाहिजे. मनीषा मी तिला खूप समजावलं, तिलाही नाही मॅडम मला वजन कसंही कमी करायचंच आहे. मग आता तिने काय केलं, या 3 महिन्यापासून तिने केला चहा बंद, गोड खाणं बंद, तिने चपाती खाणं बंद केली, भात खाणं बंद केला. ठीक आहे. ह्या 3 महिन्यात तिला इतका रिझल्ट भेटला जसं तुम्ही थंबनेलवरती बघितलं. बघा, मी बोलले ना की काही गोष्टी आपल्याला टाळाव्याच लागतात जेव्हा आपण वजन आपलं वाढून घेतलेलं असतं. वजन वाढणं खूप सोपं आहे, कमी करायला खूप कष्ट लागतात, खरंच सांगते. आणि ते कष्ट लागले, त्याचं फळ भेटलं तर त्याचा आनंद इतका वेगळा असतो ना की तो आपण कोणाला समजावू शकत नाही किंवा सांगूही शकत नाही. तो आपल्या मनामध्ये, आपल्या माइंडमध्ये असतो, आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतो. तर आता सध्या तिचा तसाच आनंद आहे. तर तिने या गोष्टी सोडल्या, चहा भात चपाती. ठीक आहे. आता मग ती काय करते, ती सकाळी उठते, सकाळी उठली पहिले काढा वगैरे या गोष्टी घ्यायची, पण आता तेही घेत नाही. मग आता तिने सकाळी सिंपल गरम पाणी घेते, उठल्याबरोबर क्लास जॉईन करते 5:30 वाजता. त्याच्या अगोदर ती 1-1.5 ग्लास गरम पाणी घेते, क्लास जॉईन करते, 1.5 तास माझ्यासोबत योगा करते. त्याच्यानंतर ती कधी वेगळी ड्रिंक घेते, किंवा सब्जाची ड्रिंक घेते, किंवा आवळा ज्यूस घेते. आता ह्या गोष्टी तिच्यावरती डिपेंड असतात की मी तिला सांगितलेले आहेत तिनीतलं तू काहीही घे, कारण की गरमीचा वगैरे इश्यू होऊ नये म्हणून कधी सब्जाची ड्रिंक घेते, कधी आवळा ज्यूस घेते. तर ह्या गोष्टी करते. नाश्त्यामध्ये ती काहीही घेते, जस्ट फ्रूट घेते, किंवा थोडंसं कधी स्प्राउट वगैरे घेते. असे 10 वाजता ग्रीन टी घेते कंपल्सरी. त्याच्यानंतर ती दुपारी भाकरी वगैरे घेते, भाजी कोणतीही घेते. भाकरीचाच वापर जास्त चालू आहे तिचा आता सध्या. चहा वगैरे तर स्किप केलेला आहे तिने, ग्रीन टी वरती जास्त फोकस आहे. 2 टाइम ती ग्रीन टी घेते. सकाळी 10 वाजता घेते, परत झोपताना घेते, किंवा 4 वाजताही घेते. असं सध्या तिचं रुटीन चालू आहे. दुपारचं भाकरीचा वापर केला, संध्याकाळी ती शक्यतोवर 6 वाजता ती दुधी भोपळ्याचं ज्यूस घेते, कंपल्सरी घेते. जस्ट तिने कधी संध्याकाळची बॅच जर जॉईन केली असेल तर 5:30 वाजेपर्यंत, 4 ते 5:30 वाजेपर्यंत ती बॅच जॉईन करते, आणि मग 6 वाजता ती दुधी भोपळ्याचं ज्यूस घेते. आता दुधी भोपळ्याचं ज्यूस तुम्ही माझ्या चॅनलवरती पण मी त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे, किंवा तुम्ही जर 100 ग्रॅम दुधी भोपळा किंवा 50 ग्रॅम दुधी भोपळा मिक्सरमधून बारीक पेस्ट केली त्याची, त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि जिरं घालून तुम्ही पेस्ट बनवायची. 1 ग्लास पाण्यामध्ये ते गाळून घ्यायचं आणि पिऊन घ्यायचं. छान वेट लॉस होतो तुमचा जर दुधी भोपळ्याचा वापर असला तर.
आता तिने 6 वाजता दुधी भोपळ्याचं ज्यूस घेतलं, 10 वाजता ग्रीन टी, दुपारचं जेवण, नाश्ता सगळं काही सांगत आली सकाळपासून. आणि मग परत तिने 7:30 पर्यंत जेवण केलेलं आहे. तर जेवणामध्ये सिंपल भाकरी आणि भाजी डाळ जे पण काय बनवलं असेल ते घेतलेलं आहे. सिंपल असं तिचं आता सध्या पण तिचं हेच रुटीन चालू आहे की ह्या गोष्टी तिने ज्या गोष्टी सांगितल्या त्या सोडल्या आणि आता ह्या गोष्टी तिच्या चालू आहेत. याच्यामध्ये तिने साखर बंद केल्यामुळे तिचं वेट लॉस फास्ट आता तिला रिझल्ट भेटतोय. एका महिन्यामध्ये तिचं 5-5, 6-6 किलो वेट लॉस होते आता सध्या. दिवाळीचं खाऊन थोडंसं टफ झालं होतं, पण आता परत रुटीनवरती आलेली आहे तिचं. तर आता परत तिचं वेट लॉस चांगल्या पद्धतीने चालू झालेलं आहे. तर बघा, मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हेच सांगायचं होतं की तुम्ही बोलाल ना की जिमला जाऊन योगा करून हे करून ते करून मी 1-2 महिन्यातच माझा रिझल्ट येईल, मला 20-25 kg लॉस करायचंय, मला 15 kg लॉस करायचं. प्रत्येकाची बॉडी सेम नसते, पहिलेही सांगितलं. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही तुमची होप घालवायची नाहीये. तुम्हाला जर रिझल्ट भेटत नाहीये ना तर तुम्ही सोडून द्यायचं नाहीये. तुम्ही कंटिन्युअसली करत राहायचंय. बॉडीवरती तुम्ही जर मेहनत करताय तर त्या मेहनतीचं फळ एक ना एक दिवस तुम्हाला हे भेटणारच आहे. 6 महिन्यांनी भेटेल, वर्षभराने भेटेल, पण रिझल्ट गॅरंटीने भेटेलच भेटेल. तुम्ही क्लास जॉईन करा किंवा तुम्ही घरात राहून असे वेगवेगळे व्हिडिओज बघून तुम्ही योगा करा, तुम्ही डाएट फॉलो करा, कसेही करा, पण तुमचं फोकस तुम्ही घालवू नका. फोकस ठेवा आणि छान फिट सुंदर राहा. एवढ्या कमी वयामध्ये हेल्थ इश्यू आणणं वगैरे वगैरे, छोटी मुलं आहे, सगळा संसार असतो आपल्या समोर आणि मग वजन वाढल्यामुळे काय होईल भविष्यामध्ये हे आपल्यालाही माहिती आहे. मला काही वेगळं सांगायचं काम पडत नाही. मग स्वतःवरती ध्यान द्यायचं असतं, स्वतःवरती लक्ष द्यायचं, तेव्हाच आपण आपल्या परिवाराकडे लक्ष देऊ शकतो. पहिले स्वतः फिट राहायचं, नंतर आपला संसार आहे. तर आहे की नाही सोपी साधी सरळ जर्नी. 2 महिने कटिंग गेलं, पण आता कठीण नाही जाते ना. तर असंच होप ना, तिने जर 2 महिने तर अशीच तिने जर होप घालवली असती तिचं आज एवढं वेट लॉस झालं नसतं, हो की नाही. तर तुम्हीही हे जर्नी बघून तुम्हालाही होप आलीच असणार आहे. तर तुम्हीही स्टार्ट करू शकता आजपासूनच. जर तुम्हाला माझे ऑनलाईन क्लास देखील जॉईन करायचे असतील तर एनी टाइम दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. 3 बॅच आहेत माझ्या आणि एनी टाइम कॉल करून माझ्याकडनं डिटेल्स घेऊ शकता. तर घरात बसून तुम्ही देखील वजन कमी करू शकता. होप कसलेली आहे तुमची. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कामाचा आहे. लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि स्वस्त मस्त राहायचंय, हॅपी राहायचं. जेवढं तुम्ही खुश राहाल ना तेवढं तुमचं वेट लॉस लवकर होणार आहे.